नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळी असतील, मेंढी असेल किंवा बोकड असतील, तर त्यांच्या आहारामध्ये मेथी दाण्याचा जो काही वापर आहे, तर तो का करायला पाहिजे? मेथी दाण्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या या पशूंच्या आहारामध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात? या मेथी दाण्याचा जो काही डोस आहे, तो आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी द्यायला पाहिजे? तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल, तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती जे काही शेळी असेल, मेंढी असेल, बोकड यांचे संगोपन करतो, तर त्यांच्या आहारामध्ये जर आपण या मेथी दाण्याचा वापर केला, तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आणि अतिशय चांगले फायदे या मेथी दाण्याच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण कशा पद्धतीने या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे, की जास्तीत जास्त फायदे आपण आपण आपल्या पशूंना या मेथी दाण्यापासून देऊ. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की या मेथीच्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठले घटक हे पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला प्रोटीन्स दिलेले असतात. यामध्ये साधारणतः 25 ते 28% पर्यंत आपल्याला उच्च दर्जाचे जे काही प्रोटीन्स असतात, तर ते त्या ठिकाणी असतात. मित्रांनो, यामध्ये एक लायसिन असा जो अमायनो ऍसिड आहे, तर तो देखील असतो, जो की सोयाबीन जे असते, तर सोयाबीनपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला या मेथीच्या दाण्यामध्ये पाहायला मिळतो. या मेथीच्या दाण्यामधील ह्या लायसिनमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, त्यांच्या स्नायूंचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, मेथीच्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 25 ते 50% पर्यंत फायबर दिलेले असते, की ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी वापर करतो, तर त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या काही पोटफुगीसारख्या समस्या आहेत, तर त्या कमी करण्यासाठी सुद्धा या मेथीच्या दाण्याचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या मेथीच्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक डायसोजेनिन म्हणून हा घटक दिलेला असतो. तर ज्यावेळेस आपण मेथीच्या दाण्याचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची ग्रोथ चांगली होण्यासाठी, वाढ चांगली होण्यासाठी देखील या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच आपल्या दूध देणाऱ्या जर शेळ्या असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील हा घटक त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे कार्य करतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या दूध देणाऱ्या शेळ्यांमध्ये आणि ज्यांना आपल्या शेळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करायची आहे, तर त्या शेळ्यांमध्ये सुद्धा या मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी आपण वापर हा करू शकतो. तसेच मित्रांनो, आपल्याला या मेथीच्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी विटॅमिन्स दिलेले असतात, मिनरल्स दिलेले असतात. यामध्ये आपल्याला कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, त्यासोबतच व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन B1, B2, B9 असेल, व्हिटॅमिन सी असेल, तर यांसारखे घटक सुद्धा आपल्याला या मेथीच्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या घटकांमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारी ही जी कमतरता आहे, तर ती भरून काढण्यासाठी फायदा होतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत या व्हिटॅमिन्स, मिनरल्समुळे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, मेथीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक गॅलॅक्टोमॅनन म्हणून हा एक कार्बोहायड्रेट्सचा घटक त्या ठिकाणी सुद्धा दिलेला असतो. मित्रांनो, हा जो घटक आहे, तर तो आपल्या पशूंच्या शरीरामधील पाण्याचे जे काही प्रमाण आहे, तर ते टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. सोबतच आपल्या दूध देणाऱ्या शेळ्या असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथी दाण्याचा वापर आपल्या या पशूंमध्ये करून त्यांना फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या मेथी दाण्याचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे आणि आपल्याला या मेथी दाण्याचे कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण या मेथी दाण्याचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये, बोकडांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारच्या अपचनाच्या समस्या पाहायला मिळत असतील, बद्धकोष्ठतेच्या समस्या पाहायला मिळत असतील, त्यांच्यामध्ये गॅसेसच्या समस्या पाहायला मिळत असतील, पोटफुगीसारख्या समस्या पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी आपण या मेथी दाण्याचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. किंवा आपण या मेथी दाण्याचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो, तर या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले फायदे या मेथी दाण्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपल्या पशूंना पोटासंबंधित जेवढ्या काही समस्या आहेत, तर त्या जर कमी करायच्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथी दाण्याचा वापर आपल्या या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि त्यांना अतिशय चांगले फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो.
त्यासोबतच मित्रांनो, मेथी दाण्याचा वापर आपल्या दूध देणाऱ्या जेवढ्या काही शेळ्या असतील तर त्या सर्व शेळ्यांमध्ये आपण करू शकतो. या मेथी दाण्याच्या वापरामुळे आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. सोबतच त्यांच्यामध्ये ज्या पाना चोरीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी सुद्धा या मेथी दाण्याचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या जर गोठ्यावरती ताज्या व्यालेल्या शेळ्या असतील, तर त्यांच्यामध्ये अवश्य आपण या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला निश्चितच सुंदर असे रिझल्ट आपल्या या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये त्यांच्या दूध वाढीसाठी चांगले झालेले हे पाहायला मिळतील. त्यासोबतच मित्रांनो, आपण मेथी दाण्याचा वापर आपल्या शेळ्यामध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आपल्या या पशूंमध्ये जर आपल्याला त्यांची भूक कमी झालेली जाणवत असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथी दाण्याचा वापर करू शकतो किंवा आपले हे जे पशु आहेत, तर ते जास्त दिवसांपासून आजारी असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर त्यांची भूक कमी झालेली असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा या मेथी दाण्याचा वापर आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर ते चारा कमी खात असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या मेथी दाण्याचा अवश्य वापर करा. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले फायदे या मेथी दाण्याचे पाहायला मिळतील. सोबतच मित्रांनो, आपल्या ज्या ताज्या वेलेल्या शेळ्या असतील, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये जो काही अशक्तपणा आलेला असतो, तर तो भरून काढण्यासाठी सुद्धा मेथी दाण्याचा चांगला फायदा पाहायला मिळतो. तसेच त्यांच्या गर्भाशयाची जी काही सफाई आहे, ती जर व्यवस्थित करायची असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये या मेथी दाण्याचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, आपल्या या पशूंची ज्यावेळेस गर्भाशयाची सफाई चांगल्या प्रकारे झालेली असते, तर पुढे चालून त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा मेथी दाण्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर ताज्या वेलेल्या शेळ्या असतील, त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, त्यांच्या गर्भपिशवीची स्वच्छता करण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये जो काही अशक्तपणा आलेला आहे, तर तो दूर करण्यासाठी सुद्धा आपण या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण मेथी दाण्याचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये किंवा बोकडांमध्ये केल्यानंतर त्यांच्या शरीराची जी काही इम्युनिटी आहे, तर ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार होणारे कुठले जर आजार असतील, तर त्यांना टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती जर आपल्या या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण अवश्य या मेथी दाण्याचा वापर आपल्या या पशूंच्या आहारामध्ये करा. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस जाणवत असेल, वातावरण बदल झालेला असेल, चारा बदल झालेला असेल, व्हॅक्सिनेशन झालेलं असेल, त्यांच्यामध्ये आपण डिवॉर्मिंग केलेले असेल, तर त्यामुळे जर आपल्या या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल, तर त्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये मेथी दाण्याचा वापर हा करू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, यांसारखे जे काही फायदे आहेत, तर ते मेथी दाण्याचा वापर करून आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, यांसारखे खूप सारे फायदे ज्यावेळेस आपण आपल्या या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मेथी दाण्याचा वापर करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आता आपण पाहूया, की या मेथी दाण्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू, तर त्या ठिकाणी आपण त्याचा डोस किती द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, आपल्या गाभण शेळ्यांमध्ये द्यायला पाहिजे की नाही. तर यामध्ये मित्रांनो, आपण जर आपल्या ताज्या व्यालेल्या जेवढ्या काही शेळ्या असतील, त्यांच्यामध्ये या मेथी दाण्याचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी आपण 20 ते 30 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस आपण आपल्या या शेळ्या किंवा मेंढ्यांच्या आहारामध्ये त्यांना या मेथी दाण्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तसेच मित्रांनो, आपले जर लहान करडं असतील, कोकरं असतील, तर त्यांचे जे काही वजन आहे, समजा त्यांचे वजन 10 किलो आहे, तर त्या ठिकाणी आपण 10 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस आपण त्यांच्या आहारामध्ये या मेथी दाण्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तसेच मित्रांनो, आपले जे मोठे बोकड असतील, ज्यांचे वजन साधारणतः 40 ते 50 किलोच्या आसपास असेल, तर त्यांच्यामध्ये आपण जास्तीत जास्त 40 ग्रॅम दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 ते 15 दिवस त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी आपण या मेथी दाण्याचा वापर हा करू शकतो. मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती जर गाभण शेळ्या असतील, तर त्यांच्या आहारामध्ये या मेथी दाण्याचा जो काही वापर आहे, तर तो आपण त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे. कारण मेथी जी आहे, तर ती थोडीशी गरम असते, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये गर्भपाताच्या समस्या त्या ठिकाणी उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या गाभण जर शेळ्या असतील, तर त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी आपण मेथी दाण्याचा वापर टाळणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, मेथी दाण्याचा वापर करताना आपण आपल्या पशूंना ती रात्रभर भिजवून त्यांना खाऊ घालू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण अ, जी पावडर आहे, तर ती पावडर करून त्यांना त्यांच्या आहारामध्ये देऊ शकतो किंवा उकडवून घेऊन सुद्धा आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या खाद्यामध्ये ही मेथी दाणे हे देऊ शकतो.
यामध्ये आपण गूळ सुद्धा घालू शकतो. गुळामुळे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बोकडं असतील, तर त्यांच्या आहारामध्ये मेथी दाण्याचा जो काही वापर आहे, तर तो कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपण कसा करायला पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.